मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालाबाबत मंत्री अतुल सावे यांच्याशी संवाद साधलेला आहे। प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी बघूयात। आपल्यासोबत स्वतः मंत्री अतुल सावे सर आहेत। सर, काय सांगाल, इतक्या वर्षापासून एक प्रतीक्षा होती, त्यातील जे आरोपी होते त्यांच्या निर्दोष मुक्तता झाली, कसं बघताय निकाल? मालेगाव बॉम्बस्फोटामधील सगळ्या आरोपींना आज सुटका झालेली आहे। हा खरोखर सत्याचा विजय आहे आणि काँग्रेसने नेहमीच हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर नेहमी त्यांनी आरोप करायचा प्रयत्न केला, पण आज कोर्टाने हे सिद्ध केलं आहे की सत्याचा विजय होतो आणि हिंदुत्ववादी संघटना कधीही अशा प्रकारचे काम करत नाही, हे त्यांनी आज कोर्टाने सिद्ध झालं आणि म्हणून मी सांगितलं तसं आज सत्याचा विजय झालेला आहे। सर, खरं तर हा बॉम्ब ब्लास्ट झाला त्यानंतर सुशील कुमार शिंदे असतील, पी चिदंबरम असतील किंवा शरद पवार असतील यांनी एक हिंदू भगवा दहशतवाद अशा आशयाची भाषणं केली होती, एक टीका केली होती हिंदू संघटनांना बदनाम करण्यात। आज त्याला उत्तर आहे, न्यायालयाने उत्तर दिले। तुमचं म्हणणं अतिशय करेक्ट आहे की न्यायालयाने आज हे सिद्ध केलं की भगवा काय, हा भगवा हा हिंदुत्वाचं प्रतीक आहे आणि सर्व मंदिरावर पण भगवाचा ध्वज लावलेला असतो, त्याच्यामुळे त्यांनी जे भगव्याला बदनाम करायचा प्रयत्न केला आज त्यांना चपराक लागलेला आहे। त्यांच्या लक्षात आलेलं आहे की ह्या संघटना कधीही असं देशद्रोही किंवा कुठल्याही अशा प्रकारचं काम करत नाही आणि त्यांनी जो केलेला आरोप होता तो अतिशय खोटा होता, हे आज सिद्ध झालंय।